पुढची बातमी बघूयात। गडचिरोलीमधील मुलींच्या मृत्यूच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केलाय। आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आश्रमशाळेची ज्या अधिकाऱ्याने पाहणी केली त्याला निलंबित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। काल गडचिरोलीमधल्या जपतलाईच्या आश्रमशाळेमध्ये 6 विद्यार्थ्यांना सर्पदंश झाला होता। 3 विद्यार्थिनींचा यामध्ये मृत्यू झालाय आणि या प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत। मुख्य सचिवांनी बैठक घेऊन तपासणीची यंत्रणा उभारावी आणि सगळ्या विभागांना यामध्ये समाविष्ट केलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। अभिषेक मुठाळांचे प्रतिनिधी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाविषयीची अधिकची माहिती देतात। अभिषेक, मुख्यमंत्र्यांनी आता संताप व्यक्त केलेला आहे, काय म्हणाले ते? नक्कीच एकूणच काँग्रेसचे जे माजी खासदार आहेत आणि आमदार आहेत मारुतराव कुवासे यांच्या या आश्रमशाळेमध्ये हा सगळा प्रकार जो तो समोर येताना दिसला आणि त्यामुळे कुठेतरी आदिवासी मंत्र्यांनी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संतप्त भूमिका घेताना पाहायला मिळालेली आहे। लहान मुलांशी जरच्या सुरक्षेशी जर खेळ होत असेल तर त्यांना कसे माफ करायचं असा देखील प्रश्न या संदर्भात उपस्थित होताना दिसला आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं आदेश देण्यात आलेले आहेत। एकूणच शिक्षक नाही तर आणि वॉर्डन देखील इथं आपल्याला पाहायला मिळाले नाही। त्यामुळे शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा मात्र दिल्या जात नाही। अशा परिस्थितीमध्ये एकूणच या शाळांच्या जी एकूण कुठेतरी मूल्यमापन व्हावं। अनुदानित शाळांची जे अनुदानित आश्रमशाळा आहे तर त्यांचे मूल्यमापन करत एकूण व्यवस्था नसलेल्या शाळांवर कुठेतरी कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची देखील आदेश जे आहेत ते आपल्याला समोर येताना दिसत आहेत। दुसरीकडे या आश्रमशाळेसंदर्भात देखील परवाना कायमस्वरूपी रद्द करा अशा प्रकारची देखील मागणी समोर येताना दिसली आणि त्यामुळे मुख्य सचिवांनी देखील एक बैठक घेऊन एकूण या संदर्भात तपासणी यंत्रणा उभी करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।